गुड मॉर्निंग ऑल. तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण पवन मावळाचा राखणदार समजला जाणारा तिकोना किल्ल्याची भ्रमंती करायला आलोय. तर त्यापूर्वी आपण इथपर्यंत कसं पोहोचलो तो प्रवास आधी बघूयात. प्लॅन तसा पहाटे 6 वाजता निघण्याचा होता, बट एनी हाव आपण हाफ आवर लेट आहोत. आज आपला प्रवास असेल पुणे म्हणजेच हिंजवडी ते तिकोना. थंडीचा सीझन आहे, तरी तुम्ही समजू शकताय अर्ली मॉर्निंगची कंडिशन कशी असेल. खतरनाक कार लागत आहे. थोडं रूट बद्दल सांगतो. हिंजवडी मधून तुम्ही मान रोड पकडा, ऑर एल्स फेज 3 रोडने पण जाऊ शकतोय. तिथून मग घोटावडे, कोळवण, हाडशी मधून पुढे जवन गाव आहे आणि तिथून पुढे सरळ तिकोना पेठ. मुंबईकडून येत असाल तर लोणावळा मधून तिकोना पर्यंत पोहोचू शकता. आजच्या व्लॉग मध्ये आपण तिकोना किल्ल्याची भ्रमंती केली आहे आणि किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पोहोचलो आता जवन मध्ये. इथून हा रोड जो जातो तो कोरीगड, मोरगिरी आणि हा सरळ जातो लोणावळ्याला. आणि इथून तुम्ही बघू शकता तिकोना. नाश्त्यासाठी थांबलो इथं. गार लागले येताना. गरम झाली काहीच नाही. हा दिसत की काहीच नाही झालं. कोल्हापूरच्या माणसाला नाही थंडी वाजत. हो हो, कोल्हापूरची माणसं कुडकुड आठपडी काय आठपडी एक नंबर आहे राहील. मधून लोणावळ्याला जाणारा रस्ता पकडायचा. तुम्हाला तिकोना क्लिअरली विजिबल होईल. राईट साइडला तुम्हाला पेठ तिकोना गावची कमान दिसेल आणि तिथून तुम्ही थेट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचाल. गुड मॉर्निंग ऑल. तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण पवन मावळाचा राखणदार समजला जाणारा तिकोना किल्ल्याची भ्रमंती करायला आलोय. गाडी पार्क करून थोडस पुढे आलं ना चालत. इथून गडाच्या पायऱ्या चालू होतात. जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला जवळजवळ 60 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जर मुंबईहून येणार असाल तर जवळजवळ 120 आहे लोणावळा मार्गे. किल्ल्यावरती यायला तुम्हाला 2 वाटा आहेत. एक काशिक गावातून आणि दुसरी आपण जिथून खालून आलो ते पेठ तिकोना गाव. तुम्हाला जवळजवळ 40 मिनिट लागतात किल्ल्यावरती पोहोचायला. पाठीमागे जी लोकेशन बघताय त्याला मेट असं म्हणतात. गडावरती एंट्री करण्यापूर्वी जे पहिले ठिकाण असतं, ज्या ठिकाणी तुमची तपासणी होते, त्याला मेट असं म्हणतात. किंवा एखादा गडावरचा मेसेज जर तुम्हाला गडावरून खाली पाठवायचा असेल किंवा खालून एखादा वरती मेसेज एकदम स्पीड मध्ये पाठवायचा असेल तर पहिलं लोकेशन हे असतं.
मेट पाहून थोडीशी चढाई केली की आपल्याला दगड फोडून तयार केलेला रस्ता दिसतो. रस्ता क्रॉस करून पुढे गेलो की आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचतो. थोडस चढून वरती आलो ना, आपण किल्ल्याचा पहिला दरवाजा इथे पोहोचतो. हा दरवाजा कातळामध्ये कोरलेला आहे आणि हा जो तुम्हाला नवीन दरवाजा दिसतोय, हा सह्याद्री प्रतिष्ठाननं हा नवीन दरवाजा इथे बसवलाय, कारण की सुरक्षा ही महत्वाची आहे आपल्या सर्वांसाठी. पहिल्या दरवाज्यातून आत एंट्री केली ना, तुम्हाला देवडी बघायला मिळते. देवडी म्हणजे पहारेकऱ्यांसाठी जो बसायला जागा असते त्याला देवडी म्हणतात. पहिल्या दरवाज्यातून थोडस पुढे आलं की आपण दुसऱ्या दरवाजापाशी येतो. आता समोर दिसतोय ते त्या दरवाजाचे बुरुज आहेत आणि हा दुसरा दरवाजा, याला वेताळ दरवाजा असं म्हणतात. तुम्ही बघू शकताय दरवाजाचे फक्त तुम्हाला खांब दिसतील, दरवाजाची जी कमान होती ती पडलेली आहे. वेताळ दरवाजातून आपण वेताळ बुरुजावरती येतो आणि हे जे तुम्ही बघताय हे वेताळेश्वराचं मंदिर आहे. याचं नावावरूनच या बुरुजाला वेताळ बुरुज असं नाव आहे आणि या दरवाजाला वेताळ दरवाजा असं नाव आहे. हे जे अवशेष दिसते तुम्हाला, हे वेताळ बुरुजावरती असलेल्या पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी किल्ल्याचं तिकोना हे नाव चेंज करून वितंडगड असं ठेवलं. तिकोना हे नाव कशावरून पडलं असेल, ज्यावेळेस तुम्ही सॅटेलाइट व्ह्यू बघता किल्ल्याचा तेव्हा तो ट्रायंगल शेपमध्ये, त्रिकोण शेपमध्ये, त्याच्यावरून याचं नाव तिकोना असं ठेवलं होतं. हा किल्ला 12 मावळांपैकी एक मावळ पवन मावळ या मावळात आहे आणि या किल्ल्याला पवन मावळाचा राखणदार असं पण म्हणतात, कारण की या किल्ल्यावरून तुम्हाला जेवढा घाट प्रदेश किंवा पवना नदीचं जे खोरं आहे त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं आणि या किल्ल्याचा वापर बऱ्यापैकी त्याच कामासाठी केला जायचा. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर 1660 साली नेताजी पालकरांची नियुक्ती या किल्ल्यावरती किंवा या प्रदेशात केली होती, इकडे लक्ष ठेवण्यासाठी. 11 जून 1665 आपल्याला माहिती असलेला प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला आणि 12 जून 1665 रोजी शिवाजी महाराज आणि राजा जयसिंग यांची भेट झाली होती. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले दिले होते त्याच्यामध्ये हा तिकोना पण समाविष्ट होता. पुरंदरच्या तहानंतर 18 जूनला हुयाद खान याने हलाल खान व इतर सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला. त्याच्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला असावा आणि जेव्हा औरंगजेबानं दक्षिण स्वारी केली त्यावेळेस त्यानं तिकोना किल्ला परत जिंकून घेतला होता आणि तिकोना गडाचं नाव बदलून अमनगड असं ठेवलं होतं. पण ते नाव जास्त दिवस राहिलं नाही, कारण की मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला होता. 1682 मध्ये संभाजी महाराज आणि अकबर कोण होता? अकबर हा औरंगजेबाचा 4था मुलगा होता. त्याची आणि संभाजी महाराजांची भेट झाली होती. हा अकबर दुसरा अकबर म्हणून पण ओळखला जातो. यानं काय केलं होतं, यानं स्वतःच्या बापाविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध विद्रोह केला होता सम्राट बनण्यासाठी. हा अकबर संभाजी महाराजांच्या राजदरबारात 1 वर्ष राहिला होता आणि यानं तिकोना किल्ल्यावरती पण वास्तव्य केलं होतं, पण त्याला इथली हवा मानवली नाही म्हणून त्याला जैतापूर येथे परत त्याची पाठवणी केली होती, म्हणजे तो जैतापूरला जाऊन राहिला होता. नंतरच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. त्यावेळी शाहू महाराज व ताराबाई यांच्यात तणाव निर्माण झाला होता की मराठी राज्याचा वारस कोण. कोकणामध्ये कान्होजी आंग्रे यांनी स्वतःचं राज्य राखून ठेवलं होतं. त्यांनी मराठ्यांच्या मदतीशिवाय इतर शत्रूंपासून म्हणजे सिद्धी असतील किंवा इंग्रज असतील यांच्यापासून स्वतःचं राज्य राखून ठेवलं होतं. ताराबाईंनी काय केलं, कान्होजी आंग्रेंना भडकवलं शाहू महाराजांच्या विरोधात. शाहू महाराज कोण होते तर संभाजी महाराजांचे पुत्र पहिले शाहू महाराज. त्यांना शाहू महाराजांच्या विरुद्ध भडकवलं आणि त्यांच्यावरती आक्रमण करायला सांगितलं. कान्होजी आंग्रेंनी शाहू महाराजांवरती आक्रमण केलं आणि त्यांनी या भागातले विसापूर असेल, लोहगड असेल, तुंग हे किल्ले जिंकले आणि त्याच्यासोबत हा तिकोना पण जिंकला. पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा बनवलं. पेशव्यांनी कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांकडे सामील करून घेतलं आणि शाहू महाराज व आंग्रे यांच्यामध्ये एक तह झाला. त्या तहामध्ये हा किल्ला त्यांनी शाहू महाराजांना परत दिला आणि शाहू महाराजांना मराठा साम्राज्याचा राजा असं त्यांनी मान्य केलं. त्याच्यानंतर हा किल्ला 1818 पर्यंत मराठ्यांकडेच होता
1818 साली इंग्रजांनी या किल्ल्यावरती हमला केला आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी किल्ल्यावरती थोडीशी लढाई झाली होती आणि त्या लढाईत या किल्ल्याची बरेच नुकसान झालं होतं, पडझड झाली होती. वेताळ दरवाजातून पुढे आलं ना, आपण येतो तो चपेटदान मारुतीजवळ. चपेटदान का म्हणतात तुम्ही मूर्तीमध्ये बघू शकताय. आपल्या मारुतीरायानं असा हात केलेला आहे. तो जो आवेश आहे त्याला तो चपेट मारतोय असं दिसते, म्हणून त्याला चपेटदान मारुती असं म्हणतात. मारुतीच्या पायाखाली तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल, इथं बघा तुम्ही. हे एक राक्षसनी आहे, तिचं नाव लंकिनी आहे. स्टोरी अशी सांगितली जाते की हनुमान जेव्हा लंकेमध्ये गेले होते तेव्हा पहिला जो सामना झाला होता ती लंकिनी राक्षस सोबत. तिचा पराभव करून मारुतीरायानं लंकेमध्ये एंट्री केली होती. तिच्या पायाखाली तीच व्यक्ती आहे. आणि दुसरी स्टोरी अशी पण सांगितली जाते की ती जी व्यक्ती दिसते खाली तिला पनवती असं म्हणतात, आणि मारुतीराय आपले त्या पनवतीपासून रक्षण करतात, असं पण याच्या मागची कथा आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक किल्ल्यावरती मारुतीची किंवा गणपतीची मूर्ती असते. ती का असते तर गणपती आणि मारुती या द्वार रक्षक देवता आहेत. त्यामुळं एखाद्या वास्तूची किंवा एखाद्या किल्ल्याची रक्षा व्हावी यासाठी मारुतीची किंवा गणपतीची स्थापना केलेली असते. हे जे अवशेष दिसतात तुम्हाला, इथं पहिली सदर होती. जोपर्यंत हा किल्ला भोर संस्थानाकडे होता तोपर्यंत ही सदर अस्तित्वात होती. सदर म्हणजे काय असतं, किल्ल्यावरचा किंवा किल्ल्याच्या आसपासचा जो कारभार चालत होता तो इथून चालत असायचा. इथं तुम्ही बघू शकताय, इथं तुम्हाला वाड्याचे अवशेष पण बघायला मिळतील. गडावरती जे मावळे किंवा जी लोक राहत होती त्यांना राहण्याची जी सोय होती ती या वाड्यांमध्ये होत असायची. आपण जी जागा बघतोय याला श्रीरामाची गादी असं म्हणतात. इथं पहिलं श्रीरामांचं 6 खानी मंदिर होतं. जसं भरत राजानं श्रीरामाची पादुका त्यांच्या गादीवरती ठेवून राज्य केलं, सेम इथं या गादीवरती पादुका ठेवून राज्यकारभार चालत असेल, म्हणून याला श्रीरामाची गादी असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हे जे दिसते तुम्हाला लेण्यांमध्ये कोरलेलं मंदिर आहे, हे तळजाई देवीचं मंदिर आहे. प्राचीन काळच्या लेण्या आहेत आणि याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की किल्ला कधी बांधला असेल. हा किल्ला भरपूर प्राचीन आहे. मंदिराच्या समोर एक कातळात खोदलेला तलाव पण दिसतोय आणि इकडच्या साईडला तुम्हाला एक खोली दिसेल. या खोलीचा पहिला गोदाम म्हणून वापर केला होता. इथं तुम्हाला अजून एक मंदिर दिसेल, विठ्ठल रुक्मिणी, आपले प्रभू श्रीराम आणि तुकोबारायांची मूर्ती आहे याच्यामध्ये. तळजाई देवीच्या मंदिरापासून 2 रस्ते जातात. इकडचा जो रस्ता जातो तो बाली किल्ल्याकडे जातो आणि इकडचा जो रस्ता आहे तो आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजाकडे घेऊन जातोय. महादरवाजाकडे जायला रस्ता जरासा खराब आहे. इकडे जास्त लोक येत नाहीत. बऱ्यापैकी लोकांना इकडची जागा माहित नाही, त्यामुळे कंडिशन जराशी खराब आहे. सांभाळून चाला रे. हा जो दरवाजा दिसतोय तुम्हाला, हे किल्ल्याचं महाद्वार आहे. किल्ल्याची जी प्रमुख वाट होती पहिली इथून खालून होती, आता वाट नाहीशी झाल्या, अस्तित्वात नाहीये.
परंतु हा दरवाजा अजून दिसतोय अस्तित्वात. दरवाजाची कंडिशन खराब आहे, म्हणजे हा दरवाजा सुरक्षित नाहीये. जर तुम्ही आला तर दरवाजाच्या जास्त जवळ थांबू नका. दरवाजापाशी तुम्ही ही जी जागा बघताय, ही दिवे लावण्यासाठी जागा होती. ही जी तुम्हाला जागा दिसते, हा किल्ल्याचा दरवाजा बंद करण्यासाठी जे खोबणे आहेत याच्यामध्ये हा दरवाजा बसवला जाईल. चोर दरवाजातून पुढे आलं ना, छोटीशी वाट जाते. त्या वाटेने गेले की आपल्याला पाण्याचे टाके दिसतात. इथे 2 प्रकारचे टाके आहेत. हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. खाली कातळात कोरलेले आहे. आतमध्ये बघू शकताय तुम्ही. इथूनच पुढे गेले की आपल्याला दुसरं टाकं बघायला मिळतं. हे लाकडी टाकून झाकलेलं आहे. थोडस सुरक्षित असेल, दगड वगैरे वरून पडून खाली जात नाही म्हणून बंद केलेलं आहे. जी जागा बघताय तुम्ही, हा चुन्याचा घाणा आहे. कोणत्याही किल्ल्याची बांधणी ही चुना वापरून केलेली असते. आणि तो जो चुना त्यांनी वापरलाय तो खालून आणलेला नसतो. तो चुना इथंच वरती बनवला जातो. हा चुन्याचा घाणा ही जी चर दिसत्या त्याच्यामध्ये चुनखड्याचे खडक, वाळू, विटांचे तुकडे, बेलफळ, मेथीच्या बिया या सगळं मिक्स करून यात भिजवून ठेवलं जाईल. आणि हे जे तुम्ही दगड, हे जे गोल चाक बघताय, एक चाक आणि हे दुसरं तुटलेलं चाक, हे चाक याच्यामधून फिरवलं जातं. हे चाक जे आहे ना ते पहिलं बैलाच्या सहाय्याने फिरवलं जाईल. आता सध्या आपण मशीन वगैरे वापरून चुना वगैरे बनवतो, कारण की किल्ल्याचं बांधकाम करायचं असेल तर तुम्हाला चुनाच वापरावं लागतं. त्याचं रिझन असं आहे की चुना पाणी शोषून घेतो, बरोबर. सिमेंट पाणी शोषून घेत नाही. त्यामुळे जे पावसाचं पाणी येणार आहे ते दगडामध्ये शिरतं. चुना वापरला तर दगड जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे किल्ल्यांचं बांधकाम हे बऱ्यापैकी चुना वापरूनच केलेलं आहे. हे चाक व्यवस्थित दिसते, पण या चाकाची अवस्था तुटलेला आहे पूर्ण. या बालेक किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. आणि हा वरती जो दिसतोय तो बालेक किल्ल्याचा पहिला दरवाजा. आणि त्याच्यावरती तुम्हाला बुरुज दिसत असेल. या पायऱ्या थोड्याशा खड्या आहेत. तुम्हाला ह्याच्या साईडला जो रोप बांधलाय त्याचा यूज करून तुम्ही वर जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक आधार मिळेल. हा जो बघताय हा बालेक किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. इथून आत गेले की तुम्हाला कातळात खोदलेली लेणी दिसतात आणि त्याच्या खाली हे पाण्याचं टाक. या पायऱ्या सरळ खोदण्याचं पण एक रिझन आहे. जेव्हा खालून शत्रू वरती येतो त्यावेळेस तो थकून येतो, आणि इथून ज्यावेळेस तो वरती येईल त्यावेळेस त्याचा थकवा हा जास्त वाढेल. आणि इथे जे बुरुज तुम्हाला दिसत आहेत याच्यावरून तुम्हाला अचूक नेम शत्रूंवरती घेता येतो. त्यामुळे या पायऱ्याच्या खड्या कोरलेल्या आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यानंतर उजव्या हाताला तुम्ही बघू शकताय एक बुरुज आहे. आणि तिथून थोडस पुढे गेलं एक नंबर काय बोलला ना. की तुम्हाला इथं कातळात खोदलेली लेणी दिसतात.
ही लेणी आहेत आणि याच्या बाजूला तुम्हाला एक खोल्या दिसतील आणि याच्या साईडला कातळात खोदलेलं पाण्याचं टाका आहे. हे जे होल आहेत याला जंग्या म्हणतात. वरती बुरुजावरती पण तुम्हाला दिसतील. याला जंग्या म्हणतात. पूर्वीची काळी धनुष्यबाण वगैरे वापरले जायचे त्याचा मारा करणं किंवा सध्याच्या काळात ज्या बंदुकीच्या गोळ्या आपण वापरतो बाजार गुंडाळलाय का काय? ते याच्यातून केलं जायचं. हे जे पाठीमागं तुम्हाला दिसतंय हे वित्तेंडेश्वराचं मंदिर आहे. कागदपत्रे तुम्हाला कुठेही वित्तेंडेश्वर असं नाव दिसणार नाही. त्र्यंबकेश्वर असं नाव आहे. आतमध्ये तुम्हाला महादेवाची पिंड दिसेल. इथं तुम्ही बघू शकताय नंदी आहे. महादेवाची एक पिंड आहे आणि जे भग्न झालेले नंदी आहेत ते काढून साईडला ठेवलेत आणि रिप्लेसमेंट करून नवीन नंदी वगैरे ठेवलेले तुम्हाला दिसतात. इथून खाली तुम्हाला पाण्याचं टाकं दिसेल कातळात कोरलेलं. हे जे तुम्ही आता बघितलं याला खांब टाक असं म्हणतात. आतमध्ये जे खांब कोरलेले आहेत त्याच्यावरून याला खांब टाक असं म्हणतात. हे खांब तुम्ही म्हणत असला आधाराला वगैरे बांधले असतील पण असं काही नाही. या खांबावरून तुम्हाला पाण्याची पातळी समजेल आणि पाण्याच्या पातळीवरून आपण अंदाज घेऊ शकतो की आपण हा किल्ला अजून किती दिवस राखू शकतो. किल्ल्यावरती 15 ते 16 तुम्हाला टाके बघायला मिळतील. किल्ल्याची बांधणी हा कधी पण पाणी बघून केलेला असतो. किल्ल्यावरती मुबलक प्रमाणात पाणी असलं तर तिथं तुम्ही वसाहत करू शकता. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे फिनान्स मिनिस्टर होते रामचंद्र पंत अमात्य. त्यांनी आज्ञापत्र म्हणून एक ग्रंथ लिहिलाय आणि त्याच्यामध्ये किल्ल्याची बांधणी कशी करावी हे पण सांगितलंय. किल्ल्याची बांधणी अशी ठिकाणी करावी की जिथं पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा असेल, जेणेकरून तुम्ही ते पाणी किल्ल्याच्या बांधणीसाठी किंवा किल्ल्या बांधून झाल्यानंतर ज्यावेळेस त्यावरती वसाहत होते त्या वसाहतीसाठी ते पाणी वापरता येईल. इथं दिसते ते हे खांब टाक आहे. आपण आधी जे पाहिले ते ओपन स्काय टाकेल. मी ज्या ठिकाणी उभारलोय हा पण किल्ल्यावरचा एक दरवाजा आहे. याची कमान ढासळलेले फक्त खालचे जे खांब आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. वित्तेंडेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे आलं ना तुम्हाला इथे वाड्याचे अवशेष दिसतील आणि इथून पुढे गेलात तर तुम्हाला इकडे एक ध्वजस्तंभ दिसेल बुरुजावरती आणि इकडच्या साईडला पण तुम्हाला एक ध्वजस्तंभ दिसेल. मंदिराच्या पाठीमागे आपल्याला 2 बुरुज बघायला मिळतात. बुरुजांवरून तुम्ही आसपासचा दूरवर पसरलेला परिसर पाहू शकता. ठिकाणावरून आपण लोहगड, विसापूर, तुंग, मोरगिरी, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर हे किल्ले पाहू शकतो आणि पावना लेकचा व्ह्यू बघायला मिळतो. दुसऱ्या बुरुजाजवळ किल्ल्यावरील सर्वात मोठा पाण्याचा साठा असलेलं तलाव बघायला मिळतं. लढता लढता पडला पठ्ठा. तरी नाही धीरच सोडणार. सागर शुभाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार.
साखर शुभाचे होणार धनाजी जाधव रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब बघता थोड नाही पाणीच पिणार साखर शुभाचे होणार आम्ही गड्या डोंगरचे राहणार साखर शुभाचे होणार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.